आपल्यासोबत पैठण शहरातील प्रसिद्ध असलेल्या पंकज ट्रेडरचे मुख्य संचालक मुख्य मालक राजेंद्र साडा साहेब आहेत। राजेंद्र साडा साहेब, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। कालच्या रविवारच्या सकाळी जो काही पाऊस झाला तो अत्यंत मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामध्ये आपल्या दुकानाचं बरंच नुकसान झालं आहे। तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? काय नुकसान झालं आपलं? सकाळी आला अचानक पाऊस आला। पाऊस इतका जोरात होता की पूर्ण दुकानात पाणी गेलं। आम्हाला गिऱ्हाईकाचा फोन आला की तुमच्या दुकानात पाणी चाललंय, म्हणून आम्ही अर्जंट सकाळी 6 वाजता दुकान उघडून पाहिली तर सगळ्या दुकानात पाणी झालं होतं। बरं, अंदाजे आपल्या दुकानात जो किराणा माल आहे त्या किराणा मालाचं किती रुपयाचा अंदाजे नुकसान झालं? आता किराणा धंदा असा आहे की त्यात काही नुकसानचा अंदाज लावू शकत नाही आहे ताबडतोब, पण तरी लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। बरं, या संदर्भात आपण काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना, वरिष्ठ तसेच पैठण शहरातील जे काही नेते आहेत जसं विलास बापू भुमरे आमदार, तर यांना संपर्क साधून काही मदत घेतली का? ते आमच्या दुकानात भेट देऊन गेले, आमचं सांत्वन करून गेले आणि प्रशासकीय बरेच जण अधिकारी आमच्याकडे येऊन गेले, सर्वजण पाहून गेले। बरं, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की पैठण शहरातील आपली दुकान ही सर्वात मशहूर आणि प्रसिद्ध दुकान आहे, परंतु 2006 मध्ये सुद्धा आपलं, यापूर्वी 2006 मध्ये महापुराच्या वेळेस सुद्धा आपलं प्रचंड नुकसान झालं। त्यावेळेस शासनाच्या तर्फे आपल्याला कुठलीही मदत मिळालेली नाही। तर त्या मदतीची आपण नंतर अपेक्षाही सोडून दिली। त्याच्यानंतर कालच्या पावसामुळं आपली जी काही नुकसान झालं ते याबद्दल आपल्याला शासनानं मदत करावी अशी संभाजीनगर समाचारच्या वतीने आम्ही शासनाला विनंती करीत आहोत। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पवित्र भूमी म्हणजे पैठण शहरामध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या अत्यंत मशहूर किराणा दुकान पंकज ट्रेडर या दुकानाचे मालक संचालक संदीप साडा आपल्यासोबत आहेत। साडा सेठ, आपले संभाजीनगर समाचार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। कालच्या म्हणजे रविवारच्या सकाळी जो काही पाऊस झाला त्या पावसामुळे आपल्या दुकानात किराणा मालाचे खूप नुकसान झाले, याबद्दल आपले काय म्हणणे आहे? अचानक झालेल्या पावसामुळे म्हणजे असं वाटलं नव्हतं की एवढा पाऊस येईल म्हणून, आणि अचानक सगळीकडून पाणी आले आणि पाणी जायला जास्त मार्ग नसल्यामुळं पाणी दुकानामध्ये शिरले आणि बराचसा मालाचे नुकसान झाले। बरं, यामध्ये पावसामुळे जे किती रुपयाचं आपलं नुकसान झालं ते सांगता येईल? आता आज तर काही सांगू शकत नाही, कारण आज सगळी साफसफाई चालू होती आणि अंदाजे बरंच लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये साखर, शेंगादाणे, तांदूळ, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स, बिस्किटे आणि नवरात्राचे उपास असल्यामुळं सगळं पॅकिंग माल वगैरे बराचसा काही भिजून गेलेला आहे। बरं, याच्यामध्ये आपल्या दुकानाचं नुकसान दुसऱ्या वेळेस झालेलं आहे। हा ना, की याच्या अगोदर 2006 मध्ये जो काय पूर आला होता त्या पुरामध्ये तर आपली प्रचंड नुकसान झाली होती। त्याच्यानंतर कालसुद्धा आपल्या दुकानातलं किराणा मालाचं खूप नुकसान झालं आहे। याबद्दल आम्ही संभाजीनगर समाचारच्या वतीने खेद व्यक्त करतो की पैठण शहराची भौगोलिक रचना आणि पैठण शहराचा सांडपाण्याची व्यवस्था बरोबर नसल्याकारणानं आपल्या दुकानात खूप पाणी शिरलं आहे। पण त्यातली त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्या दुकानात जे काही नुकसान झालं याबद्दल कुठलेही काही शासनाने याची काही कारवाई केली का? पंचनामे वगैरे काही झाले का याबाबत? या बाबतीमध्ये आमदार साहेबांनी सहकार्य केले। त्यांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला जाऊन सूचना दिल्या, तहसीलदार मॅडमला सांगितले, CO मॅडमला सांगितले आणि त्यांनी येऊन ताबडतोब भेट दिली आणि त्यांचं अनमोल सहकार्य मिळाले, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आपले खूप खूप आभार, धन्यवाद।